शिवम साहेबांकडून मॅडमांकडे हे केलेलं तर त्यांचा रिपोर्ट आला लक्षात. तुमचे ते 2 विषय होते आला लक्षात. त्यापैकी हा एक यांचा आहे तुमचा तो थोडक्यात अनियमितता. तर शिवम मॅडम बोलतात की बोलतात दाखवतो तुम्हाला आलं लक्षात. तर त्या ठिकाणी शिव मॅडमांनी काही सांगितलं की विभागीय चौकशी करण्याची ठरवल्या त्याप्रमाणे आपण कारवाई करायचं हे शिव मॅडम बरोबर आहे. माझं म्हणणं पण तेच आहे. बरोबर आहे. माझी तक्रार तुम्ही जी पहिली बघितली तर 11 नोव्हेंबरची तक्रार आहे माझी. बरोबर आहे. त्यावर शासनाच्या निर्णयानुसार जो शासन ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय आहे त्यानुसार 1 महिन्यात कारवाई व्हायला पाहिजे होती. प्राथमिक चौकशी अहवाल सादर व्हायला पाहिजे होता. बरोबर आहे. त्याचा अहवाल जवळजवळ जानेवारी 26 तारखेला मी उपोषणाला बसलो त्यावेळेस सादर करण्यात आलं. बरोबर आहे. जी कारवाई 1 महिन्यात अपेक्षित होती प्राथमिक ती का करण्यात आली नाही. आणि ज्यावेळेस मी उपोषणाला बसलो त्यावेळेस मला असं आश्वासन देण्यात आलं होतं की 8 दिवसात कारवाई करण्यात येईल. मग 8 दिवसात कारवाई मी 22व्या दिवशी इथं आलो होतो आणि पाटील साहेबांजवळ मी डेली चौकशी करायचं म्हणजे. बरोबर आहे. मग तो चौकशी अहवाल 8 दिवसात सादर करणार होता. 22व्या दिवशी मी आलो तरी चौकशी अहवाल सादर करण्यात आला नव्हता. यासाठी मग तुम्ही दोषींचे पाठराखण करताय का म्हणजे तुम्ही चौकशीला टाईम घालवताय का. जर चौकशीला टाईम गेला नसता तर आज त्यांच्यावरती विभागीय चौकशी न झाली असती आतापर्यंत आणि दोषींवर कारवाई झाली असती. माझी मागणी काय आहे जर मी सदस्य असून ग्रामपंचायत सदस्य असून मी ज्या ग्रामपंचायतमध्ये घोटाळा झाला आहे तो बाहेर काढला आहे. बरोबर आहे ना. तरी ती चौकशी का व्हायला टाईम किंवा त्यांच्यावर कारवाई का होत नाही. सर तुम्ही आश्वासन मागच्या वेळेस सुद्धा आम्हाला दिलेत ना. बरोबर ना. 8 दिवसात कारवाई करायचं आश्वासन दिलं होतं तुम्ही. बरोबर आहे. 8 दिवसात कारवाई 22व्या दिवशी मी आलो तरी कारवाई झाली होती. त्यांनी बांधकाम विभागाला जे लेटर देणार होतात तुम्ही ते पत्र स्वीकारू नको. मला कारवाई पाहिजे. जोपर्यंत कारवाई पत्र स्वीकारू नको ते उपोषण त्याचं ऑलरेडी 2 महिने झालेत ना. ते होऊन सुद्धा तुम्ही अजून 8 दिवसाची मुदत मागताय म्हटल्यावर तुम्ही पाठराखणच करताय. मी तुम्हाला सहकार्य केलं ऑलरेडी. 8 दिवसाचे तुम्ही बोललात मी 8 दिवसात कारवाई करतो आम्ही. आज तुम्ही उपोषण करताय नेमकं उपोषणाचं कारण काय आणि कशा संदर्भात उपोषण करतात. नमस्कार. माझं नाव संजय सुरू पेवेकर आहे. मी ग्रामपंचायतचा रहिवासी आहे. सदस्य ग्रामपंचायत सदस्य आहे. ग्रामपंचायत धामणदेवीमधून जो जी एम बोर्ड मार्फत जी खरेदी आली होती त्यामध्ये जो घेतला आहे प्रत्यक्षात लॅपटॉप कमी किमतीचे आणि किऑक्स ह्या जास्त किमतीचे बिलं लावण्यात आले. म्हणजे प्रत्यक्षात लॅपटॉपचे बिलं लावण्यात असणार आहे. त्याचे प्रिंटरसुद्धा घेतले. ते प्रिंटर हाय क्वालिटीचे इनवॉइस लावलेत. प्रत्यक्षात HP चे 13,000चे प्रिंटर कमी दर्जाचे प्रिंटर घेण्यात आले. तसेच CCTV तसेच TV या वस्तू खरेदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे आणि या संदर्भात मी नोव्हेंबर महिन्यात पंचायत समिती इथे तक्रार दाखल केली होती. त्यावर काहीच कारवाई होत नव्हती म्हणून मी 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावर कारवाई म्हणून त्यांनी प्राथमिक चौकशी केली पण तो चौकशीचा अहवालसुद्धा त्यांनी सोयीस्कर म्हणजे त्यांच्या मर्जीनुसार म्हणजे दिला. म्हणजे जो दोषी असूनसुद्धा यात प्रत्यक्ष म्हणजे दोषींवर जी कारवाई व्हायला पाहिजे अपेक्षित ते अहवालात सादर केली नाही. म्हणून मी पंचायत समितीत पुन्हा तक्रार दाखल केली की जो प्रत्यक्ष चौकशीत जे निष्पन्न झालं ते तुम्ही चौकशी अहवालात तुम्ही लेखी दाखल करा. कारण पाठराखण करणं हे चुकीचं आहे. आता तुमची मागणी काय आहे. आता माझी मागणी आहे की जे दोषी आहेत जे दोषी आढळले आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करायला पाहिजे. दोषी आढळले म्हणजे याच्यामध्ये कोण दोषी आहेत. यामध्ये ग्रामसेवक सरपंच म्हणजे ज्यांच्या मार्फत खरेदी झाली. कारण एखादा पेमेंट जाताना ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांच्या सह्या असतात. बरोबर आहे ना. त्यांनी त्या गोष्टी व्हेरीफाय करायला पाहिजे होत्या ज्या आल्यात त्या. तसेच जे विकास कामं आहेत त्यामध्ये फॉर्म 12 असतो आकस्मिक खर्चाचे प्रमाणक त्याच्यावर सह्या नसताना सुद्धा पेमेंट झालं आहे. जर त्याच्या MB सुद्धा ग्रामपंचायतकडे अवेलेबल नाही. फक्त 14 कामाचे MB अवेलेबल आहेत. 40पेक्षा जास्त कामं झालीत. तर यामध्ये भ्रष्टाचाराचा दाट संशय आहे. आणि पंचायत समितीमार्फत मी 3 मार्च रोजी उपोषणाला बसलो होतो. त्या दिवशी मला असं लेखी आश्वासन देण्यात आलं होतं की 8 दिवसात दोषारोपासह कारवाई करण्यात येईल. पण आज 1 महिन्याच्या पेक्षा जास्त कालावधी झाला आहे तरी पण अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. म्हणून मी आज पुन्हा उपोषणाला बसलो आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत माझंही उपोषण मी मागे घेणार नाही.